डाग लागला. तिथे जे बीडमध्ये झालं ते आम्ही कुठं समर्थन केलं? कोणत्या दिवशी म्हणलो? आजकाल ही संदीप क्षीरसागर म्हणले तर तुमच्या याच्यामध्ये की त्याच्यात निष्पाप लोक गुतवले. नाही, आम्ही बार सांगतो ते निष्पाप नका घेऊ. देवेंद्रजी ते सांगितलं तर तसं असेल, पण नसेल त्यात दिसणार ते आले असतील तर पण नेलेच ना. आजचं माजलगावचं उदाहरण सांगू. एक माजलगावचं पोरं बाहेरच आहे, म्हणजे दुसरीकडे शिकायला. त्यांना आज घेण्या देण्याचं आज त्यांच्या घरी गेले. म्हणजे हे सुरू आहे, बंद नाहीये. शहागडच्या बाबतीत तेच चालू आहे, अंतरवालीच्या बाबतीत बी तेच चालू आहे. आता नोटीस गेल्यात आम्हाला कालपासून. म्हणजे तुम्ही एक कोण आम्हाला हा म्हणता, एक कोण लोक उचलता. हो ना, ते बघितलं मी त्यांना. त्यांच्या शब्दावर तर काय नाही केलेलं आम्ही, काय पण केलेलं ते ठरलेलं आहे. सर, मी अधिकारी म्हणून तुम्हाला कधीच बोललो नाही. तुमच्यात वेगळा माणूस बघितला होता आम्ही. आमच्याशी दागापट्टा झाला सर. आम्ही आता धरून चाललेलो आहेत भाऊ. मी सगळेच अटक होणार आहेत, तुम्ही करणार आहेत, आम्ही धरून चाललो. त्याला नाविलाज आहे, परंतु आमच्याशी धोका झाला. आम्ही खूप नाही भाऊ, तुमच्या समोर नाही बोलायचं, कोणासमोर बोलायचं? समोर बोला, पण तसं नाही होणार. तसं नाही होणार. गुन्हे मागे घेऊ म्हणले तरी अटक केले माणसं, केले का नाही 3 विनाकारण. हा, ते स्पॉटला काही गोष्टी सापडल्या असते ते ठीक होत. विनाकारण 3 उचलून नेले असं झालं. म्हणजे तुम्हाला म्हणजे काय याच्यात बोलवतोय म्हणून नाही, आम्ही पहिल्यापासून याच्यात मोडत नाही की काय म्हणतात ना, ते कचाट्यात आला न बोलायला लागला. त्यात मी मोडत नाही. मोडायचं असतं तर तुम्हाला कशाला म्हणलं असतं आम्ही की चर्चा करूयात किंवा बरोबर. बहुतेकदा आम्हाला फटका बसला. केशमध्ये आम्हाला दिलेला शब्द सरकारकडून नाही पूर्ण झाला, नाही झाला. आमचे लोक विनाकारण अटक केले. आमचे शेवटी समाजाला तेवढा डाग लागलाच. आम्ही ते नाही म्हणलो होता कोणतं की जिथं घटना घडल्या त्याचं समर्थन आज केलं नाही, करत बी नाहीत ना. करत बी नाहीत. पण अंतरवालीतल्या गुन्ह्यातले लोक अटक करायचे एक बी नाही. तुम्हीच म्हणलात बरं. तुमचं आपलं झालं तुमचं, मी बोललो काल आमच्या नोटीस गेल्यात लोकांना. तुम्ही काल बोलले का नाही? आज सकाळी नोटीस गेल्या लोकांना. याचा अर्थ काय होतो? सर 2 महिन्यापासून चालली हे तुम्हाला मान्य आहे. आणखी ना आम्हाला आमचं तुमच्याविषयी हे म्हणून याच्यावर म्हणत नाही मी. नसतं तुम्ही म्हणले तर ताबडतोब कागदपत्र देतो दोन्ही बी. पण आता इथं नाही काढत मी तो विषय. आणखी नाही आम्हाला वाटतंय की आहे तुमचं मन वेगळं, पण ते पत्र नाही आले दोन्ही पण. आणखी आज नोटीस गेल्यात लोकांना. आज काहीच कारण नाही त्यांना नोटीस जायचं. बरं ते त्यात नाहीत आणि अंतरवालीचा शब्द असा आहे की आम्ही काय बोललो होतो की ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली, कारण ते जवळपास 132 पेक्षा जास्त आहेत मारहाण करणारे आमच्या नजरेतली, आमचा FIR घ्या ना. तुम्ही आमच्यावर केला म्हणल्यावर आमचा तुमच्यावर घ्या ना. असं नाही का देशात की जनतेला भाऊ मारला समोर मारले त्याच्यावर गुन्हा दाखल करतात नाही, असं काही नाही. तसं काय नाही. चौकशी करा ना त्यांची, त्या अधिकाऱ्यांची सगळ्यांची चौकशी करा ना. मग मारलंय काय म्हणतो 132 पेक्षा जास्त आहेत तर काय मला काय म्हणले, जाऊ द्या आता त्या विषय सोडून, त्यात तुम्ही पण होतात भाऊ, द्या सोडून की आपण ते सरसकट मागे घेऊन टाकू अंतरवाली. आतापर्यंत घेतले 3 महिने झाले. काय चूक केली आम्ही? तुमचे शब्द डावल मोडायचे नाही मराठा समाजानं. आणि आमचे एक माणूस उचलायचा. आज सगळ्या लोकांना नोटिसा गेल्यात. याचा अर्थ काय धरायचा? आम्ही कशी चर्चा करायची भाऊ तुमच्याशी? आम्हाला वाटतं एकीकडून भाऊ येणार, मामा येणार, आता हे मार्ग निघल आणि तुम्ही याच्या दिवशीच नेमके असे प्रकार होतेत. म्हणजे याचे अर्थ बी काय काढायचे? मला कल्पना ठीक आहे, करू. काही कारण नसताना गेल्या. अंतरवालीच्या बाबत तरी कशाला जायला पाहिजे? आता जे लोकच नाहीत त्यांच्या बद्दल का जायला पाहिजे? त्या माजलगावचे लोक आता त्या प्रकाशदादा सोळंकी साहेबांनी बी त्या विधान भवनात सांगितलं की नाही येत, तरी लोक उचलणं सुरूच आहे. म्हणजे काय चाललंयच कळाय नाही आम्हाला. नाही ते तसं ठरलं की जे कॅमेऱ्यात आहे ते आमदारी बोलले कॅमेऱ्यात आहे त्यांना घ्या, बाकीच्या लोकांना ते काय व्हायला लागले. तुम्ही असले का ते हा होत सांगितलं नाही. आता आमच्या लक्षात आलंय भाऊ रेकॉर्डर आहे की आपण असं समजायचं बैठक की ज्याविषयी मीडिया असली का तुम्ही हो म्हणता, ऐकून घ्या, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करताय, हे आता आमच्या लक्षात आलं. फक्त आम्हाला तुम्ही करताय तसं आम्हाला नाही करायचं. म्हणजे मीडिया समोर तुम्ही हो म्हणता, तुमचे अधिकारी सगळे हो म्हणतात, गेले की त्यांना जे करायचं तेच ते करतात. मग आम्हाला वाटतं आम्ही जे आहे ते आंदोलन आम्ही आमचं सुरू ठेवावं. सरकार इतक्या स्पीडने पुढे गेलेलं आहे, अंतिम टप्प्यात आपलं काम आलेलं आहे, असं त्याबद्दल तर नाकारलंच नाही आणि नाकारणार सुद्धा नाही. 54 लाख ज्या अर्थी नोंदी मिळाल्या त्या अर्थी कामच केले तेव्हाच मिळाले.
हे नाकारत नाही, फक्त ठरलंय त्याप्रमाणे व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. जे ठरलंय तुम्हाला एखाद वेळेस जर त्यातली नसल माहिती तर जाऊ द्या, थोडाफार वेळ व्हायला, तुम्ही त्या लोकांकडून पुन्हा एकदा माहिती घ्या काय ठरलेलं ते मला सांगा म्हणा.